चल बाई, वरण भात भाजीचं झाली. आता आपच पिंकी पोळ्या टाकीन. तेवढाच तिथे आधार. कुकर गिकर घासून ठेवतो मी. आता हे आहे ते भांडे घासून ठेवतो आणि चल. नाही नाही, ते तुम्ही आता घ्या हातानं. मी जातो, स्वयंपाकाची तयारी करतो ना. उशीर झाला ना, बाबा येतील अजून. बाबाला भूक लागते. हो तिथंच आहे ना ठेवेल ते. काय ते टेबलावर तुम्हाला सगळं हातातच पाहिजे. हो. अरे आत्या, वरण भात भाजी झाली का? स्वयंपाक केला का तुम्ही? हो बाई पिंके, आलू वांग्याची भाजी केली. वरण भाताचा कुकर लावला मी. आता कणिक भिजवून पोळ्या करतो. काय म्हणलं तू तिकडे काय करून राहिली, उशीर होऊन राहिला स्वयंपाकाले, म्हणून केली बाई सुरुवात. पाय माय तो सारखी झाली का भाजी? तर मा हिशोबाने किती बाई म्या आता लय दिवसाचं केलं नव्हतं खरं तर. मी आता वदर चालली. ते गच्ची किती खराब झाली, झाडून काढतो म्हटलं. आता काही कुरड्या पापड काही केले, चिप्स गिप्स की वाळले चकचक पाहिजे तर गच्ची झाडतो मी. मग अंग धुतो मी आता डबलचं. माझ्या साडीचं टेन्शन घेऊ नको, मी माई धुवून टाकीन. कारण ते गच्ची खराबच तशी व्हायला आहे माय. ते झाडल्यावर तर बाई अंग धुवाच वाटीन मले. नाही ना आता राहू द्या ना, मी झाडीन ना उद्या सकाळी. राहू द्या तुम्ही. काय आता उन्ही झालं, राहू द्या आता नका झाडू. आंघोळ झाली ना तुमची. काय लिहा त्या लागे भाजी केली, कुकरी लावला. हो माय बाई, काय होऊन राहिलं माय. आता तू काही करून राहिली तिकडे तर म्हणली इकडे जेवणार राहायची, मग घाई सुरू होते तर म्हणून केलं माय बाई. पोया टाक आता तू. हो नाहीतरी उशीर झालता त्या, खरंच उशीर झालता. हे नांदा लावून राहिले जातो जातो आणि येले सगळं हातातच पाहिजे. ते दिलं मी टाकतो पोळ्या. जा तुम्ही आता, बसा गच्ची नका झाडू. राहू द्या, मी सकाळी ना आंघोळीच्या पहिले झाडून घेईन. आवाज हाडतो ना मी. नाही राहू द्या, ऊन झालं आता, उन्हात नका झाडू. बरं माय, पा हिशोबानं पाय, नाही तर मग सकाळी सकोन मीच झाडीन. झाक जो पोरी ते. हो माय बाई, भाजी वरण भात कुकून सूर्य निघाला बाई आज. हाताला स्वयंपाक केला. भांडे राहू दे जो पिंके, भांडे घाशीन मी. पोळ्या करतून जाय धुणं धुई. ते भांडे राहू दे जो, चहा ती भांडे घाशीन मी. धुणं धुई माय तू. ते पोळ्या कर पहिले मग धुई धुणं. आपण जेवणारे जेवतीन चालले जातील. भांडे बापरे, एखादं माने एवढ्या आनंदाचे झटके देतील आता तर मला सण नाही होणार ना. भाजी काय केली, वरण भात काय केलं, भांडे घासतो म्हणतात. बापरे, हे खरं आहे की स्वप्न आहे लेकाचं. आत्या भांडे घाशीन ना मी. राहू दे जो, हे आता भाजीचे कुकरही टाकला नाही घाशाले. राहू दे तू, ते पोळ्या कर. ते कोपर पै पाडबेल ना ते राहू दे. मग एक खट्टा घाशीन मी सबन भांडे. ऊन होऊन राहिलं, जाय तू धुणं धुवून घे. हो आत्या, हो मी पोळ्या करतो कपडे धुतो मग. माय बाई हो, येत लयच चांगलं झालं काहीतरी. सासू कामालाच लागली डायरेक्ट. माझ्या किती चांगली बोलून राहिली, कधीच मावर खेकसून नाही राहिली. मला कामं काय करू लागून राहिली. माझ्या चांगली चांगली गप्पा काय करून राहिली. बाबा 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 बाबा, दोन भूतीयन एवढा अवसर केला. बाबा बाबा, हे लवकर व्हावं लागत होतं व माय बाई. एवढे दिवस माय कसे गेले. माय बाई व, अशी सासू चांगली आहे व माय सासू खरंच चांगली आहे व. कुकर लावलं, भाजी केली, అలాగే गच्ची झाडतो म्हणते. आता भांडे घासतो म्हणते. भांडे घासतो म्हणते ना माय सासू. किती मोठं काम आहे भांडे घासणं. बाबा बाबा, मी स्वप्नात तर नाही लेख. सगळ्याच्या जीवनात आनंदाचे दिवस येतात म्हणतात, ते काही खोटं नाही. अच्छे दिन आ गए पिंकी, अच्छे दिन आ गए. आणि दे मस्ती नाही करायची, अभ्यास करा. हो मम्मी, अभ्यासच करतो. हे तुझं 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 नोटबुक आण ना. तू कशात पाठ करशील? माझ्या ह्याच्यातलं नाही वाचू देत मी. माझ्या ह्याच्यातलं पाठ नाही करू देत मी. पाहू दे ना मग नेते, तू बी वाच. तू बी पाठ कर मनातल्या मनात. मी बी पाठ करतो मनातल्या मनात. आता कुठे मी घरी जाऊ, बाई वावरात गेली, मा आईनं कुलूप लावलं व मा दप्तर बिचारी अंदरच राहिलो. वाचू दे ना व निधी, मला पाहू दे ना. मी मनातल्या मनात म्हणतो नाही का परी. तू बी पाठ कर, मी बी पाठ करतो. मला पुस्तकातलं तू कोण पाठ करशील? मला नोटबुक मधलं मीच पाठ करीन. तू तुला नोटबुकातलं पाठ कर. तुला नोटबुकातलं अल्लग असलं तर त्या चुकीचं लिहिलं असेल तर तू चुकीचं पाठ करशील. तू चुकीचं पेपरात लिहिशील तर तुला कमी मार्क भेटतील. मला नोटबुकात राईट लिहिलंय तर मग मी राईट पाठ करीन तर मला गुड मार्क भेटतील. नाही ना, मला याच्यात ते गुड लिहिलंय ना. तू नोटबुक मी चेकिंगला दिली तर तू पाहिलं नाही का? मला तर बाई टीचरनं व्हेरी गुड दिलंय. 5 स्टार दिले मला याच्यावर. मग पाहू दे ना व. आता मग आलो दिवसभर पाठ नाही होईन व निधी माई वावरात जायलाय व. आणि दे पाहू दे ना त्याला. पाहिलं तर काय होऊन राहिलं. तू तुला पाठ करतो त्याचं पाठ करते. काय पाठ कर लागते रे पोरं? क्वेश्चन आन्सर आहेत काकू. मम्मी आन्सर पण पाठ करणार आहे ना. हा पण माझी आन्सर पाठ करीन. मग करू दे ना. तू तुझं पाठ करतो त्याचं पाठ करीन. आता त्याच्या आई घरीने सांगितलं ना त्यानं. मग त्याचं दप्तर घरात आहे तर मग तू कुठून पाठ करीन. त्याचा अभ्यास राहील ना. मग दोघे जण करा. पाहू देऊ बाई दीदी, काय पाहिल्यानं काय होत असते.
बरं ठीक आहे. अरे बाबू आजच्या दिवस पाहू दे तू. आणि हे पाय माझ्यापेक्षा जास्त लिहायचं नाही पेपरात. मला नोटबुक मधून पाठ करून राहिला तू, विचार कर. माझ्यापेक्षा जास्त लिहिशील तू, विचार कर. माझ्यापेक्षा कमीच लिहायचं, मा नोटबुकातून पाहून पाठ करून राहिला काय. मला जास्त मार्क आले पाहिजेत. कर रे बाबू कर. बाई दीदी पाहू दे बाई, तसं करू नये. एकाच वर्गात आहे ना तुम्ही, दोस्त दोस्त आहे ना, फ्रेंड्स आहे ना, मग फ्रेंड्स मध्ये असं असं करत असतात का. तुझा फ्रेंड्स आहे ना निधी, तो पाहू दे त्याला पण. थँक्यू काकू, थँक्यू निधी. अरे बापरे, इट्स ओके बेटा, काही टेन्शन नाही. निधी तुझी फ्रेंड्स आहे ना, दाखवते ते तुला. आई वावरात गेली का रे. मग जेवला रे बाबू तू. हो काकू, मी जेवलो. अन ते बाया बोलायला आल्या तर आईनं घाई 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 कुलूप लावलं आणि चालली गेली. चहा बी नाही दिली. लागे मा दप्तर बी अंदरच अटकेल राहिलो. मी वस्त्रीत बसून जेवून राहिलो. तर मला बी ध्यान नाही राहिलं, आईले कुलूप लावलं तर चहा बी मागायची, म्हणून मा दप्तर अंदर अटकलं काकू. पाय रे, घाईत गेली रे तो याई म्हणून. बरं बरं, काही घर नाही. मग निधीच्या दप्तर आले आपल्या पुस्तकातलं वाचून का हाय ते पाठ कर तुमचे क्वेश्चन आन्सर. भांडणं करायचे नाही ना. नाही काकू. नाही मम्मी, आम्ही भांडण नाही करत. भांडण नाही करत नाही तू माझ्यासोबत. काय वा, मी कायले भांडतो व, तूच तर भांडते मा संग. पाय माघारी आहेस बाबू, माझ्या नोटबुकातलं पाहूनच पाठ करून राहिला. जास्त शांतते करून नको, दाखवणारच नाही. बरं बस बस झालं, कोणी कोणा संग भांडत नाही. चला आता चुपचाप अभ्यास करा. काय चालू आहे रे लेकरो, अभ्यास करून राहिले काय. माय बाई वा, करा करा बाबा करा. आजी आम्ही होमवर्क करून राहिलो, क्वेश्चन आन्सर पाठ करायला लागतात, ओरलची टेस्ट आहे. असं असं माय बाई, करा करा बाबा करा. का हाय करा अभ्यास तुमचा. तू याई निजली वाटते, अंग टाकलं असेल. हो बरं बरं, निजू दे. मी बसतो वरती, करा बापा तुमचं. काय निधी, अभ्यास चालू आहे का. पिंके, मला सरबत करून द्यावा. कुठे गेली हो तू, ये कुठे गेली. तिनं अंग टाकलं म्हणते रे, थांब मी देतो करून. नाही नाही, तू काय करतो ते करीन ना, राहू दे. आता निजली ते निजू दे ना. अंग टाक बर, चालूच राहते निरा दिवसभर. आता अंग टाकलं तर टाकू दे, मी देतो ना करून. मला का देऊ नाही करून. आले वाटते, आले का तुम्ही. का आले का तुम्ही. तर म्हणा की मला उशीर होईल आणि संध्याकाळी होईल. अहो काम झालं, मग चालला कुठे उन्हाचा हिंडत बसू. पिंके, याच्यासाठी साखर पाणी करून राहिली व, घेता का तू लिंबू सरबत घेता का. करू का तुला बी. मला नाही बाबा, यायची नका करू ना, करतो ना मी. मग का आता मला का करू नाही का. त्याचंही करून राहिली तर म्हटलं, मला वाटलं माहिती तू निजेलच हास का पहिले, म्हणून की राहू दे मी करतो. मग आता करून राहिली मी त्याचं, तर घे ना तू बी, घे पेलाभर. मी करतो माझ्यासाठी पेलाभर. तुम्ही घेता का रे लेकरं. हो करू का समजायचंच. हो आजी, हो कर. यालाही कर आजी, यालाही कर, हा माझा फ्रेंड्स आहे. बरं माय बाई, थांबा मग समजायला आणतो करून. बापा लय सासू नाहीची गोट्टी झाली बापा. सून झोपते तर सासू म्हणते अरे अरे कल्ला नका करू, झोपू द्या मा सुनीले. दिवसभर दगदग करते, काम करते. बापा लय सासू नाही जा, रस गाऊन राहिला बापा. का तुमचं का पोट दुखते का आमचं प्रेम पाहून. आमच्या सासू नाहीत प्रेम आहे. माझी सासू मला धंदा करू लागते. लागे सकाळी भाजी केली, वरण भाताचं कुकर लावलं, गच्ची झाडत होतो म्हणे. आता सरबत करून राहिली माझी सासू माझ्यासाठी. मग तेच तर म्हटलं बापा, एवढा रस उतू चालला पाहिजे. मोठे भांडे ठेवता नाही तर उतू जाईन उगास. जाऊ द्या ना, तुम्ही काय डिट लावून राहिले. एवढ्या वर्षात आता ना या असतं म्हटलं की तुझ्यासाठी सरबत करू का. तुमच्यासाठी करायला गेले आणि लागे माझ्यासाठी करून राहिले. पिऊ द्या ना मला, शांत दे ना. तुमचं कोण पोट दुखते. नाही बापा, मला नाही पोटगीट दुखत. मा फक्त म्हणणं एवढंच आहे की एवढा रस उतू नका जाऊ देऊ. नाही तर कसं आता बाई आत्या चालीन आणि मग साऱ्या गावाला यायला लागेल. आवरायला तुम्हाला जिट्टी सुरू झाली की. इमले वा घर नाही का हे. गेलीशीन बाई, नाही ते इने जवळ बसायला माहित होती. सांग मला, मीच नाही गेली का. इमले का व बहिरे आवाज देऊन राहिली. मी म्हणलं माय घरीच नाहीस का. घरीच हे भांडे किराणा सरला की मी, हे डबे काढले होते घासायला, तेच घासले. काय ये ना काय म्हणत होती. काय नाही, मी म्हणलं माय गेलीस का इनी जवळ बसायले. शांताबाईची इन आली म्हणतात ना, त्या बोलावलं का चहा प्यायले. मी बोलावलंच नाही बाई, म्हणलं जातो माय, बसतो घंटाक बरी नी जोडून चहा प्यायले बोलावतो. हो का सांगू माय, म्हणजे उभ्या चालताय काय. मले हे आली कल्लीने सांगलं म्हणे, शिटू वहिनीची आई आली. तर म्हणून म्हणलं हाय आता मुक्कामी. पाय माय बाई भेट घेतली गेला वाटते. मग
राजू आलता पाळणा आणला बाबूसाठी तर बाई आली मग ती भेटीले नावापुरती आली. शांताबाईने स्वयंपाक करून ठेवला. सांगलं मला शांताबाई स्वयंपाक गिपाक करून ठेवला. जेवले खावले. आतेबाईच्या घरी गेलती ना मामाजीच्या भेटीले तर तिकून आले बाई भरकन चालले गेले. मी असं म्हटलं चालले म्हटलं बाई घरी मला दिसल्या मी भांडे काढले ना माझ्या घाशाले किराणा सरला सारा माझ्या घरचा. तर म्हणलं डबे डबे घासतो मग डबलचा किराणा भरला की नाही मग लवकर रिकामं नाही होत. आता जसं सरलं सारं उली उरेल आहे ते काढून ठेवलं आणि भांडे गुंड घासून घेतलं डबकडे तर त्यातच आहो मी आज. हाव का व असं असं गेल्या का जाऊ दे बाय. म्या म्हटलं मग नाही तर बसत होती घंटाभर येत आणत होती त्या बैले चहा म्या प्यायले म्हणून चालली होती. बरं घास नाही तू काय धंदा कर माय बाई. शिल्लकचा धंदा काढला नाही काय जावं हे असा डबे किराणा आणला की मग भरला की मग काही पुढचा महिन्याला काही खाली होत नाही. म्हणलं घ्या घासून. इमले माय पापड लाटायला येशील का व? किती कुठं नाता लाटतो ना किती लाटतो तू आता तर लाटले अजून करतो काय? अव म्हटलं अर्ध्या किलोचे मामासाठी लाटतो. आता कसं हे पापड आता बुडीच्या नजरेतच आहेत. घरी लाटले म्हणजे बुडीचे ते फोटोज काढून ठेवती. 4 किलोचे केले आणि 5 किलोचे केले त्यातले देता येत नाहीत ना मामा आले. तर म्हणलं हे बाय मी काय करतो ती पाकिट भेटते की नाही रेडीमेडवालं तेच आणायला लावतो इकडेच कोणाले. नाही तर तू पाय जमते का तर तो आज घरी लाटून तो आज करून काही ना काही मी घेऊन जाईन. मामासाठी नेतो म्हटलं आता त्यातले का नेता येत नाही लय केले मी. आता तुला तर माहिती आहे 4-4.5 किलोचे उभार झाले माझे पापड. पण त्यातले 25-30 जरी देतो म्हणलं ना तर बुडी ते पापड मामा आले पचू देणार नाही. मा घरी लाटजो मग त्यात काय राहू दे. नाही तर मग खाली आता स्पेशल पीठ आणतो करतो राहू दे. मला पापडातले दिन मी पापड मा नाही तर राहिलंच ना मग शिल्लक करीन अर्ध्या किलोचे येतात. मायला लागतेच किती एकटी माय किती खाते. नाही मी पीठ आणतो ना माय का स्वस्त आहे का माय दादा ना. नाही मी पीठ आणतो फक्त तो घरी लाटून लाटजो आणि तेवढे एखाद्या डबकड्यात भरून ठेवजो माय. पुष्टाच्या डब्यात ती भरल्या तर चालतात. जाईन उभे एखाद्या वक्ती मायच्या भेटीले तर घेऊन जाईन. आता नाही भाव जाई देते पण ते काय होतेस ती इकच आणते. ती इकच इतकुस पाव भरायचं पाकिट आणते. पापडायचं पापड गिपड करत नाही माय भाव जाय. कुरडोळ्याने करत ना शेव्याने काहीच नाही. ती इकतच आणते माय. त्यातलंच एक पाकिट मायले आणलं होतं मागच्या वारीनं मी गेलती की होतं तर ती मायनं तोंडही नाही लावला. त्या इकतचा पापड तिला काही गोड नाही लागत. तसाच होतं पडेल. मी गेली त्या दिवशी भाजले होते म्हणून मला माहीत म्हणून म्हणलं देतो. काही नाही बाबू 25 पापड दिले तर मामाचं वर्ष निघते. आता कसं भाजी असली नसली तर मग एकटी डोकटी राहते. कायचा भाजीपाला आणि कायचा मेळ लागते व तिचा. मापच पापडाचा खुळा केला की जेवल्या जाते असं म्हणलं. फक्त सांगू नको नाही तर मग माघारी तुले तर माहित आहे मग. ते पापड राहते पापडाच्या जागेवर आणि मा बुडील तर वाटीन दिली का तिच्या पोराची इस्टेट लुटून न्या मायले. जाऊ दे नाही व जीव टाकते माय बापा जीव टाकते नाही तर काय तर आता माई भाव जाई देते व कसं म्हण फेकून मार का धरून लटून मार पण देते भाकर. त्याच्यानं एवढं ते आमचं हे नाही वाटत असं वाटते. पण कसं आहे बाई आता सरिता खाऊ घालायला बी म्हणू पाहिजात म्हणलं भल्लं कोतं मन राहतात काय की बायाचे खाऊनीत घालत नाही म्हाताऱ्या कुत्रेले. अव माई बाई म्हणजे ही माई लाईनी भाव जाई तर जर साजरं सुजरं देते ना मायले. मोठी तर लय हरामखोर आहे पाय. असं तयन गियन केलं नाही खांद्या वागती सरिता तर तुला सांगतो मायला देत नाही. माय सांगते ना देत नाही. तिच्या अंग असली माहिती लाईनीच्या अंग असली की लाईनी देते म्हणते. आणि म्हणते चावते का पा चावत शिंदा का नाही तर राहू द्या. बरोबर आहे ना तिचं. चावत नसलं उगाच ना मायनं उष्ट टास राखलं वाया जाते ना. तर पण देते आणते तोंडालो. मोठी तशी दाखवत नाही म्हणते. आणि आता कसं असते व हे म्हातारपणात उलट जास्त खा वाटते. आपल्या घरी आणाव की नाही तर राहते नाही बिचारे ते येते नाही. मा बहिणीच्या घरी जात नाही की कोणाच्याच घरी जात नाही की ते तिच राहते. आणि इतके दिवस होतं ना खायला तर खाय ना माय आता कुरडी त्या चिकाच्या कुरड्याची तिला नवाई वाटते. त्या पापडायची नाही तर माय पाहिल्या दीड पाहिलं की पापड लाटे म्हटलं. आता तर भैया सुना करतात स्वतःच भाजतात नवरा बायको खातात लेकराला खाऊ घालतात. बुडीला कोण देते व शिगती आहे बिचारी सरिता. आता तू नेऊन तरी देऊ शकतो. तुही माहिती की गमत कमी गावात नाही राहते तर आता हे तर त्याच्यातच राहते तर देता येत नाही. वर तोंड करून माई भाव जाई तर माईच काढायची होय. आम्ही काय देत नाही का तुम्हाला करून आणा लागलो आणि आमच्या घरचं काय जाईल का माय कोण आहे का तिचे टंबर कुठे टुकू पा लागते मुंग घेऊन राहा लागते अशी गती आहे. हो का व मग आणत जाणं व आणा मायले काय होते राही ना 15-20 दिवस राहिली तर काय का तो घरी कोणती सासू आहे का सासरा आहे. तो मायले म्हणा येत जाणं म्हणा राहत जाय म्हणा काय होते म्हणा.
का आपलं गावात आहे की असं काही हे नाही काही नाही. तो घरीच काय घोर नाही ना. आता मामाईला माघारीचं कसं तुला तर माहित आहे. आमची बुढी तर हागू नाही देणार ना मुतू नाही देणार. आल्या का बाईन कही जाता बाई तिथं आले तर आवाजून टुमणं लावायची वय म्हणून मी आणत नाही बिचारे. आणि मला त्या बहिणीच्या घरी माय जात नाही की त्याचा हाय बाई मोठा डंगोरा. त्याचे बंगले ते त्याचं ते आणि त्याच्यात हे म्हणते मला शरम लागते म्हणते त्याच्या घरचे येणारे जाणारे अमकं डमकं लय स्टँडर्ड आहेत ना बाई ते. आता मोठे लोकांचे मोठेच असले आता मायची शरम लागते. एवढं पाप आहे का कोणाचं. पण मा बहिणी आहे तो बाई त्याच्या भरल्या उद्धट आहेत. तिला शरम लागते माहीच तर शरम लागते बाई. त्याला येळं गबाळ आपण असं येळं बंगळं असतं तर त्याचं बाई तक 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 झक 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 ऐश्वर्या झळकते सारं. पैसा आहे संपत्ती आहे मोठे लोक आहेत बाई ते गरीबाची शरम लागते. माय तर ती नाही जात काही. आणि मा घरी आणावं तर हे असं आहे माघरचं सोंग हो ती आणता येत नाही. त्याच्या निरा जीव तुटते व असा. ते तर आहेच बाई. पण माई लाईनी भावजाई साजरी आहे बघ. देते ते देते बरं. हे मोठीतच पण देते ना माहिती वाटून घेतलं ना. 6 महिने माय मोठ्यात असते 6 महिने लाईण्यात असते. लय बेकार परिस्थिती आहे सरिता. दोघे जण वावर खातात ना. एकटा खाईन ना तर तू मोठा म्हणते तूच कसं खाशील मग बुडी मध्ये. 6 महिने मी वागवतो 6 महिने तू वागवतो. म्हणजे ती पिकं बी अर्धी घेतात माहिती काय करतात बाई काय नाही त्याचं त्याला माहिती. आपण तर काही बोललो नाही बाई त्या वावराच्या बाबतीत नाही ना पिकाच्या नाही. पण हे असं खेळणं करणं लावलं माहिती आहे ना मामायचं. 6 महिने मोठ्याच्या अंग असते बाई माय तर 6 महिने झाले की लागे मग लाईनाच्या अंग येते. अशी परिस्थिती आहे बाई. आता काहीतरी आहे तिचे दिवस काढणं आणि आपल्याला पायात राहा लागतात तिची येले. दुसरं काय करू शकतो आपण. म्हणलं की बाई भाऊच म्हणतात काय कमी आहे मायले काय कमी आहे सांग ना काय सांगतो बापा. पण आपल्या लेकी बाईचं मन दुखते व मायासाठी. आता बाप तर नाही राहिला माय हाय तर असं वाटते ते सुखरूप झाकून झुकून गेली की जाय बापा तिकडे. मग कोण नांदी लागते हो यायच्या. जा बापा हो तिकडे ये सांगता या आमच्या घरी बोला असं तर बोलावा नाही तर तुम्ही तुमच्या घरी आम्ही आमच्या घरी. पण आता तो जीव हाय ते लोक तो आपलं अटकोट मराच लागते आपल्याला. त्याच्यात अदगो जाऊन पडाच लागते. हो ना माई इमले तेच तर. आता मा भावाला जर आशिक झाली माई उपरंती जर अशी ती बी माय तू गेलती ते शांताबाई गेलत्या ते तुम्ही लोकांना त्याला काय डोस पासले तर त्यानं काहीतरी त्याला जर शिक लाज वाटली तर मायच्या इकडे एक चक्कर शिल्लक मारते माय मला बी जरासं पाहते. पण मायले आण्या गिण्याचा तो बोलाच नाही त्याच्याजवळ. आणि बायको तशी फुर्र करते सैन नाही करत. त्या बंगल्यात सोबत नाही ना माय तिच्या त्या स्टँडर्ड मैत्रिणीत माय शोभते का माय व तर ती नाही आणत. आता आणली एखाद्या कोपऱ्यात राहिली पडेल बुडी तर काय हलकोबारी होते व. एवढा मोठा बंगला आहे ना एखाद्या खोलीत पडेल राहिली तर माहित नाही पडत बुडी आहे का नाही आहे. पण यायच्यात असली तर तसं बरं राहते तिथे खाय प्यायचं जरसं फरक पडते ना. आता एकली आहे तर काय करत नाही. काय व बाई सरिता ते काही कामाची गोट नाही हो माय. त्याच्यापेक्षा माय गावात आहे हेच बरं आहे बाई व. ती आणायला लावशील ना तुझ्या भावाले तर 6 महिने जगायचे तर 4 महिन्यात मरीन. मग बाई इज्जत न खाणं नाही इज्जत न राहणं नाही बसणं नाही. हाड उतरे कुत्र्यानं उतरे केलं तर माणसाच्या मनाले नेहमी होत. त्याच्यापेक्षा ते गावात आहे राहू दे. गावातले 4 लोक बोलतात भाकर हातानं होते करणं होते खाता येते बस झालं. हे काही कामाची गोट नाही होती. तू म्हणशील तर भाऊ पचन करून आणि नाही तर भाऊ शेवटी बाहेरचाच राहते. त्याने किती म्हणलं देव मामा आले हे आणलं दे मामा आले बिस्किटचा पुडा नेऊन देणं तर तिच्या हातात आहे ना बाई वा. माणसाने किती उड्या मारल्या तर काही चालत नसते. बाईच चांगली पाहिजे ता कुठे म्हाताऱ्याची सोय होते नाही तर येलेच आहेत हो बाई येलेच आहेत म्हाताऱ्याचे लय पाहिले माय सख्खे ते पाहिले सावतराय ते पाहिले चुलताय ते पाहिले सांगतो तुले. आता आपण पाहतोच ना समाजात काय चालू आहे परिस्थिती तर बरंच आहे बाई होते. हरिराम बोला मुकाट्यानं बसा आहे. जर ती सुनच चांगली आहे म्हणानं तर तेच बरं आहे बाई. नाही तर पापडासाठी काय व भाकरीसाठी तरसा लागते अशी परिस्थिती आहे बुडाबुडीची. मग बरं असंच नको म्हणून आपल्या गरीबाचं. मोठ्या लोकांच्या घरी तेच आहे फक्त ते धक्क्यावर राहते आणि आपलं उघडं होते एवढं आहे फरक. नाही तर मोठ्याच्या घरी मायबापाचे तसे गेले आहेत व बाई.